मी आणि तो अंशुमन आम्ही दोघे एकाच इंजिनिअरिंग कॉलेजात होतो. म्हणजे मी 4 वर्ष होते आणि तो अगदी काहीच दिवस. त्याला MBBS साठी प्रवेश मिळाला आणि तो पुण्याला निघून गेला. त्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधील त्या काहीच दिवसात एक मात्र झालं होतं. आमची दृष्ट भेट आणि प्रथमदर्शनी जीव वेडावला जाणं. इथून मग एका दूरस्थ प्रेमकथेचा प्रारंभ झाला. एखाद्या हिंदी चित्रपटात शोभेल अशा. मी दूर इकडे पंजाबात आणि तो पुण्यात. त्याचे ध्येय पक्क ठरलं होतं. वडिलांसारखी सैन्यात सेवा, हातात रायफलऐवजी स्टेथोस्कोप एवढाच काय तो फरक असणार. या सर्व घडामोडीत थोडी नव्हे चांगली 7-8 वर्ष कशी निघून गेली समजलंच नाही. माझा वाढदिवस होता त्या दिवशी. अंशुमन इतक्या दूरवरून काही येऊ शकणार नव्हता आणि हे समजून घेणं भागच होतं. त्यात माझ्या घरी त्याच्याबद्दल मी तोपर्यंत काहीही कळू दिलं नव्हतं. म्हटलं त्याचं सगळं स्थिर स्थावर होऊ देत आणि माझंही. पण वाढदिवसाच्या रात्री 12 वाजता त्याने फोन केला. खिडकी उघडून खाली बघ म्हणाला. भला मोठा पुष्पगुच्छ घेऊन स्वारी उभी होती. घरचे जागे झाले असते तर मोठा गजब झाला असता. त्याला तिथून मोठ्या मिन्नतवारीने घालवलं एकदाचा. तर साहेब सकाळी घराच्या दारात उभे. माझ्या बाबांना म्हणतात कसे? काही नाही, इथून चाललो होतो. स्मृती माझी इंजिनिअरिंग कॉलेजमेट आहे. म्हटलं जाता जाता भेटून जावं. काय आहे, पुण्यातून आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजमधून FAMC मधून सहसा सवड होत नाही या बाजूला यायला. त्याचा पदवी प्रदान समारंभ झाला. पासिंग आउट परेड एका सामान्य पण हुशार तरुणाचे एका जबाबदार रुबाबदार आर्मी मेडिकल ऑफिसरमध्ये रूपांतर झाले होते. घरी सांगितलं. अक्षता पडल्या. अग्निसाक्षी ठेवून फेऱ्या घेऊन उणे पुरे 2च महिने झाले असतील नसतील. सैन्याला अंशुमनची सियाचीन येथील 19,000 फूट उंचीवर असलेल्या सैन्य तळावर गरज भासली. निरोप द्यावाच लागला. पण तिथून बोलता मात्र येत होतं तसं नियमित. 18 जुलै 2023च्या रात्री आम्ही असेच दीर्घ बोललो. आम्ही नवं घर बांधणार होतो. बाळ तर पाहिजेच होतं आम्हाला. आमच्या आयुष्याला एक नवं परिमाण मिळवून देणारं. पहाटे अंशुमन साहेबांनी फोन बंद केला. गुड नाईट म्हणून. खरं तर त्यावेळी गुड मॉर्निंग झालेली होती. सकाळी घरातला फोन खणाणला. सियाचीन बेसवरून कॉल होता. तिथल्या दारुगोळा असलेल्या ठिकाणी अपघाताने मोठी आग लागली होती. फायबर ग्लास पासून बनवलेल्या निवाऱ्यात झोपलेल्या 6 सैनिकांची डॉक्टर अंशुमन सिंग साहेबांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून सुखरूप सुटका केली. पण साहेब जखमी झालेत. औषध भांडार असलेल्या कक्षाला आगीने वेढले होते. तिथल्या परिस्थितीमध्ये ती खरी जीवनावश्यक औषधे होती. कारण 19,000 फूट उंची काहीही पोचवायचे म्हणजे मोठे आव्हानच असते. म्हणूनच साहेब त्या कक्षात घुसले. औषधे वैद्यकीय उपकरणे बाहेर काढण्यासाठी. पण फायबर ग्लास आधीच ज्वालाग्राही. त्यात आग लागून काही वेळ झालेला होता. ज्वालांनी अंशुमन सिंग साहेबांना आपल्या कवेत घ्यायला उशीर लावला नाही. सासरे तिथे वारंवार संपर्क साधून होते. शेवटी नको ती खबर मिळाली. कॅप्टन डॉक्टर अंशुमन सिंग यांनी असामान्य धैर्य दाखवताना वीरगती प्राप्त केली. वर्ष होईल माझं स्वप्न अग्नीत जळून राख झालं त्या घटनेला. पण धग अजूनही जाणवते आणि ती काही कमी होईल असं वाटत नाही कधीच. अंशुमन साहेबांना मरणोत्तर दिलं जाणार असलेलं शौर्य पदक काल राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते स्वीकारायला गेले होते. सासूबाई होत्या सोबत. त्यांचे आणि माझे दुःख सारखेच. माझं कुंकू आणि त्यांचा कुलदीपक एकाच वेळी जगाच्या क्षितिजाच्या पल्ल्यात जाऊन दिसेनासे झाले. आता फक्त स्मृती शिल्लक आहे. साहेबांच्या शौर्याचे वर्णन केलं जात होतं. त्यामुळे तो न पाहिलेला पण मनाने कित्येक वेळा अनुभवलेला प्रसंग मी पुन्हा जगले. राष्ट्रपती महोदयांनी खांद्यावर हलकेच थोपटले. त्या स्पर्शात पती आणि पुत्र विरहाचे दुःख अनुभवलेला दिलासा होता. आज त्यांनी माझ्यासारख्या दुसऱ्याही वीर माता, वीर पत्नी, पित्यांना दिलासा दिला. वेदनांना अंत नसतो. देशाच्या रक्षणार्थ प्राण दिलेल्या लोकांच्या वेदना तर अमर असतात. त्यांच्या पराक्रमासारख्या देश अंशुमन साहेबांना खरं तर विसरूनही गेला होता. माझा चेहरा देशवासियांना त्यांच्या स्मृती जागवणारा ठरला बहुधा. काही नाही, एकच मागणी आहे. हा देश सुरक्षित आहे. कारण अंशुमन सिंग साहेबांसारखे वीर येथे जन्मतात. माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या मागे भारतीय सेना भक्कम उभी आहेच. तुमच्याही शुभेच्छा असू द्यात. जय हिंद.